सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू। घातपात की अपघात, चर्चांना मात्र उधाण। नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात माळी काम करणारे एकनाथ त्र्यंबक गायकवाड, वय वर्ष 55, राहणार ललितगाव, नाशिक यांचा आज सकाळी शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीच्या वरच्या भागावर मृतदेह आढळलाय। त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याचं देखील दिसून आलं। नेहमीप्रमाणे आपल्या कामावरती एकनाथ त्र्यंबक गायकवाड हे आले असता नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीच्या वरच्या भागात असलेल्या टेरेसवरती पाण्याच्या टाकीवरती काम करण्यासाठी ते गेले असता त्यांचा पाय घसरून मृत्यू झाल्याचा अंदाज सध्या वर्तवला जातोय। मात्र ज्या ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळलाय त्या ठिकाणी प्रथमदर्शनी पाय घसरून मृत्यू न झाल्याचं दिसून येत असल्याचा आरोप देखील आता नातेवाईकांच्या माध्यमातून केला जातोय। आमचे मेहुणे व जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी एकनाथराव गायकवाड यांचे आज 10-10:30च्या दरम्यान आकस्मिक मृत्यू झाला। परंतु आम्ही त्या जागेवरती जाऊन आलो आणि सर्व पोलीस डिपार्टमेंट होतं, सर्व डिपार्टमेंटचे लोक होते। आम्ही ज्यावेळेस सर्व जाऊन बघितलं, एका पाईपामध्ये पाय अडकून कर्मचाऱ्याचा एकदम छोटंसं एकदम त्या जागेवर त्यांना मी म्हणून मी पाय अडकून दाखवतो तुम्हाला, आणि त्याच्यावरती पाय अडकून पडून डायरेक्ट जागेवरती मृत्यू होतो। परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती आम्ही बघितलेले मार असा लागलेला आहे तर आम्हाला संशयास्पद वाटतो का त्यांचा घातपाती मृत्यू असावा, असं आम्ही शालेय चिकित्सक साहेबांकडे बसलो होतो। आणि त्याच्यानंतर आपल्या केंद्रीय आरोग्यमंत्री भारतीताई पवार यांच्याशी बी बोलणं झालं। त्यांनी बी सांगितलं की सखोल चौकशी करावा, कारण जर एक कर्मचाऱ्याचा असा घातपाती मृत्यू होत असेल तर साधारण लोकांचं काय इथं त्याच्यावरती खोलमध्ये जाऊन आणि त्याची चौकशी करावी। आणि ते काय काय बघितलं, घटनास्थळी हातात पाईप हे ते असं त्यांनी जे फोटो दाखवले, परंतु नुसतं पाईपामध्ये पाय अडकून जागेवरती माणूस पडतो आणि त्याचा एवढा डायरेक्ट मृत्यू होतो। मार कुठे कुठे लागेल, जास्त तोंडाला लागलेलं आहे। आमची मागणी काही एक गरीब कुटुंबातील कर्मचारी आहे आणि एकदम गरीब कुटुंब आहे आणि याच्यावरती सर्व त्यांचं कुटुंब अवलंबून होतं, तरी त्या गेलेल्या व्यक्तीची जो अपघात झाला, जी घटना झाली असेल तिची पूर्ण चौकशी करावा अशी आमची पूर्ण मागणी आहे। त्यानंतर आम्ही ठरवू काय करायचं। घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना कळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड व सरकारवाडा पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले। पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सुरू आहे। या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी माहिती देखील दिली आहे। एकनाथ त्र्यंबक गायकवाड हे शासकीय रुग्णालयाचे कर्मचारी आहेत। ते इथं माळी काम करतात। ते नेहमीप्रमाणे सकाळी 8-8:30 वाजता ड्युटीवर आले। 11 वाजता ते मित्रांबरोबर चहा प्यायला जातात। ते दिसले नाही त्यांना फोन केला तर त्यांनी फोनला पण प्रतिसाद नाही दिला। त्यांचा शोध घेतला तर ह्या टेरेसवर ते पडलेले आढळून आले। त्यांची तपासणी केली तर ते मयत झालेले आहेत। पोलीस जागेवर आले, त्यांनी पुढील तपास करीत आहोत। कोणत्या ना कोणत्या कारणावरून सध्या नाशिकचे जिल्हा शासकीय रुग्णालय हे चर्चेत आहे। मात्र या कर्मचाऱ्याचाच शासकीय जिल्हा रुग्णालयात संशयास्पद मृतदेह आढळल्यानं संपूर्ण नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे। मात्र या संपूर्ण घटनेनंतर या कर्मचाऱ्यांचा मृत्यू हा घातपात आहे की अपघात, अशा चर्चा आता संपूर्ण शहरभर रंगू लागल्या आहे। मात्र नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात या कर्मचाऱ्याचा मृत्यू कशा पद्धतीने झालाय हे देखील समोर येईल। मात्र पोलिसांचा तपास हा योग्य रीतीने सुरू असल्याची बाजू देखील पोलिसांनी स्पष्ट केली आहे। जागर जनस्थानसाठी शुभम मोडके पाटील, नाशिक।